पुणे जिल्ह्यामधील दौंड तालुक्यातील पाटस परिसर हा पुन्हा एकदा रक्तरंजित हिंसाचारानं हादरलाय। 2021च्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी महेश उर्फ मण्या संजय भागवत याची शुक्रवारी रात्री पुणे सोलापूर महामार्गावर कुरकुंभजवळ क्रूर हत्या करून टाकण्यात आली आहे। या हत्याकांडामुळे जुन्या वैराची ठिणगी भडकली आहे का, याचाच तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। शुक्रवारी रात्री 8:30च्या सुमारास भागवत हा मित्रांसह दुचाकीवरून पाटसकडे जात होता। मुकदमवाडी उड्डाणपुलावर पाठीमागून आलेल्या पिकअपनं त्याला जोरदार धडक दिली। जमिनीवर पडताच हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी अनेक वार केले। गंभीर जखमी भागवतचा जागीच मृत्यू झालेला होता। हल्लेखोर पळून गेले असून पोलिसांनी परिसर सील करून तपास हाती घेतलाय। दौंड पोलीस ठाण्यात महेश मारुती टुले यांनी तक्रार दाखल केली आहे। संशयितांमध्ये आनंद माकर, विकी शितकल आणि संतोष शितकल राहणार अंबिकानगर पाटस आणि 2 अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे। पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक आरोपींच्या मागावर असून विशेष बाब म्हणजे 4 जुलै 2021 रोजी पाटस तमखडा भागातील शिवम शितकल आणि गणेश माखर या दोघांची हत्या झालेली होती। त्या प्रकरणात भागवत आरोपी होता आणि जामिनावर तो सध्या बाहेर आलेला होता। म्हणूनच या नव्या हत्येचा जुन्या प्रकरणाशी काही संबंध आहे का, यावर पोलीस सध्या तपास करतायत। दरम्यान या हल्ल्यात जुन्या प्रकरणातील आणखी 2 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। पाटस आणि परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणाव टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे।